हॅलो हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार बघा, खूप महत्वाची अपडेट आहे. सर्वप्रथम मी सांगेल की ज्या फ्रेशर उमेदवार आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा होणार आहे, अशा सर्व महिला भगिनींकरिता ही अपडेट आहे. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची आता अगोदर आलेली जाहिरात आहे, डिपार्टमेंटची आहे, अंतर्गतची आहे. आता आहे सरळ सेवेच्या जाहिराती संदर्भात जे प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे ते तुम्हाला मला सांगायचंय. मला सुद्धा खूप आनंद होत आहे ते सांगण्यासाठी की हे परिपत्रक असेल किंवा प्रसिद्धीपत्रक आहे त्यामध्ये काय नमूद केलेलं आहे, तुमची जाहिरात कधी येणार आहे, एकूण जागा किती असणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, हे सगळं माहिती देणार आहे. त्यात करिता बघा, माझ्या फोटोच्या पाठीमागं दिलेला आहे अवघड 2026 परिपत्रक आहे, प्रसिद्धीपत्रक आहे. ते तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही, मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे, त्यामध्ये व्यवस्थितरित्या समजवून. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. यामध्ये पात्रता काय आहे, एकूण जागा किती आहेत, जागेसंदर्भात काय सांगितलेलं आहे, किती मनुष्यबळ रिक्त आहेत, ते कधी भरायला सांगितलेलं आहे, हे सर्व मंत्रालयामधून हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. तर आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ. आताचा अपडेट आहे त्याच्यावर थोडक्यात माहिती देतोय मी. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची बॅच, नवीन ऑनलाईन बॅच आपण सुरू करत आहोत. या नवीन बॅच मध्ये आयसीडीएस संगणक विषय असेल, आयसीडीएस पोषण अभियान, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. म्हणजे तुम्ही सायंकाळच्या वेळेमध्ये बॅच आहे आपली. जर नाही पाहता आलं तुम्हाला एखादा लेक्चर, तर रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता तुमच्या वेळेनुसार. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव घेतला जाणार आहे. पीडीएफ नोट्स सर्व विषयाच्या मोफत दिले जाणार आहेत. लेक्चर अनलिमिटेड टाइम. टेस्ट सिरीज असणार आहेत. दर महिन्याला झूम मीटिंग, दर आठवड्याला पेपर तुमचा घेतला जाणार आहे. म्हणजे सोमवार ते शुक्रवार काय शिकवलं आहे त्यावरती त्याचा 30-30 प्रश्नांचं लेक्चर असणार आहे. ज्या महिलांना बॅचला जॉईन व्हायचं आहे त्याच्या हा नंबर आहे 9823442263. ओके. तर या नंबरवरती कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभिजित सर्स अकॅडमी नावाचं ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा ऍप डाउनलोड करून तुम्ही एनरोल होऊ शकता. ठीक आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी लगेचच आपण जाणार आहोत. थोडक्यात मी पात्रता समजून सांगतो, यामध्ये काय दिलेली आहे पात्रता, तर आणि नंतर प्रसिद्धीपत्रकाकडे जाऊया आपण. जे शेवटपर्यंत बघतील त्यांना ते प्रसिद्धीपत्रक बघायला मिळणार आहे. पात्रता यामध्ये एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स बॅकग्राऊंड, कोणत्याही शाखेतील पदवीधारक, कोणत्याही शाखेतील पदवी महिला उमेदवार, पदवी महिला उमेदवार यासाठी पात्र ठरणार आहेत. ओके. वयोमर्यादा एकदा आता सांगतोय म्हणजे परत तुम्हाला कन्फ्युजन नको. 38 चालू असेल रनिंग, 38 पर्यंत भरू शकता. आणि कास्ट मध्ये जर असाल तर 43. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक यांच्याकरिता वयोमर्यादा अजून वाढवण्यात आलेली आहे. दिव्यांग उमेदवार, अनाथ, या सगळ्यांकरिता. त्याचा अभ्यासक्रम नंतर बघूया. जे अपडेट आलेली आहे त्या संदर्भात माहिती घेऊया. तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल तर काय दिलेलं आहे, तर मी वाचतोय बघा काय. महिला आणि बाल विकास विभाग, तिसरा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई मधनं हे 2026 अपडेट आलेला आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे. सचिव प्रति ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई. विषय आहे जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असणाऱ्या परिवीक्षिका पदांची भरती तातडीने पूर्ण करण्याबाबत. ओके. त्यालाच परिवीक्षिकाला सुपरवायझर म्हटलं जातं. ओके. यालाच मुख्य सेविका सुद्धा म्हटलं जातं. पद एकच आहे, कोणी त्याला मुख्य सेविका सुद्धा म्हणतात. कधीचा आहे? ऑगस्ट 2026 आहे. हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. परत मग कधीचं अपडेट आहे ते विचारल्यापेक्षा तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. बघा मी पूर्ण रीड करतोय, विषय तुम्हाला कळालेला आहे. परिवीक्षिका, सुपरवायझर, मुख्य सेविका, जे पद एकच आहे, वेगळे नाव आहेत, ते पद भरणे संदर्भात तातडीने कारवाई करण्याबाबत खाली काय दिलेलं आहे नमूद. महिला आणि बालविकास विभागाच्या आधिपत्याखालील आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय म्हणजेच आयसीडीएस आयुक्तालय, नवी मुंबई यांच्या मार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडीवर ग्रामीण भागात पर्यवेक्षिका व शहरी भागात मुख्य सेविका मार्फत पर्यवेक्षण करण्यात येते. तसेच ग्रामीण भागामध्ये कार्यरत एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील पर्यवेक्षिका या पदाची पदभरती जिल्हा परिषद मार्फत करण्यात येते. आताची जी चालू आहे ती आयसीडीएस आयुक्तालय मार्फत, अंतर्गत ग्रामीण भागाची आहे ती
कुठं येणार आहे, तर तुम्हाला जिल्हा परिषद मार्फत होणार आहे. ओके, तर शहरी भागातील मुख्य सेविकांची पदभरती ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या मार्फत करण्यात येते. त्यानुसार मुख्य सेविकांच्या सरळ सेवेतील पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली असून अंगणवाडी सेविकेतून निवडीद्वारे पदोन्नतीने भरावयाच्या पदांच्या भरतीची कार्यवाही सुरू आहे. रिक्त पदांचा आढावा घेऊन माझे असे निर्देशनास आले आहे की काही जिल्हा परिषदा यांनी सरळ सेवा कोट्यातील पर्यवेक्षकांची पदभरतीची कार्यवाही पूर्ण केली आहे. त्याशिवाय काय म्हटलेलं आहे, पर्यवेक्षिका संवर्गातील निवडीद्वारे पदोन्नतीची कार्यवाही कोणत्याही जिल्हा परिषदेने अद्याप सुरू केली नाही. एकूण जिल्हे किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 36 जिल्हे आहेत. जिल्हा परिषदा किती आहेत? 34. काही जिल्हा परिषदाने कार्यवाही चालू केलेली आहे, काही जिल्हा परिषद एकदम थंड म्हणजे अजून त्यांनी कार्यवाही सुरू केलेली नाही. तर त्यांच्या निर्देशनास आणून देण्यासाठी हे परिप्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे. पुढे दिलेलं आहे, निवडीद्वारे पदोन्नती प्रकारातील पर्यवेक्षकांची पदे कित्येक वर्षापासून भरती न केल्यामुळे रिक्त आहेत. सद्यस्थिती जिल्हा परिषद मधील पर्यवेक्षकांची 3148 पदे असून त्यापैकी 2060 पदे भरलेली आहेत. रिक्त पदे 1088 आहेत. किती आहेत पदे? 1088 रिक्त पदे. म्हणजे यामध्ये अंतर्गत ग्रामीण शहरी भागातील असेल आणि टोटल सुपरवायझरची सुद्धा सरळ सेवेमधनं जे भरले जातात त्यांची सुद्धा 1088 एवढे पद टप्प्याटप्प्याने भरतील. एकदाच नाही तेवढी मोठी जाहिरात काढणार. ते 300 350 जसे आता 272 पदांची अंतर्गतची आली तशी सरळ सेवेची 300 350 पदांची आणि ग्रामीणची ठरलेली आहे 228 पदांची, जी तुम्हाला आकडा नंबर मी सांगितलेला आहे. तर पुढे म्हटलेलं आहे पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला ती खात्री येणार आहे, सगळं समजणार आहे. रिक्त पदामुळे विद्यमान पर्यवेक्षकावर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण होत आहे. प्रभारी चार्ज घेतलेला आहे काही महिलांनी. अंगणवाडी केंद्राचे नियमित पर्यवेक्षण प्रमाणित करण्यात येत आहे. होत आहे पोषण अभियान, सक्षम अंगणवाडी, बाल विकास सेवा योजना, इतर योजनेच्या अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होत असून क्षेत्रीय भेटी, तपासणी, अभिलेख व्यवस्थापन इत्यादी बाबीवर त्याचा परिणाम या ठिकाणी जाणवत आहे. तर त्यासाठी ही जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असणाऱ्या पर्यवेक्षिका मुख्य सेविका पदावरती लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजना मंत्रालयामधून दिलेल्या आहेत, महिला आणि बाल विकास विभागामार्फत. तर ही होती अपडेट. बघा आता एवढ्या जागा, कारण 8669 टोटल जागा सांगितल्या त्यांनी. ह्या आकृतीबंध मंजूर झालेले आहेत, त्यामध्ये हे रिक्त पदे यावर्षी भरायचे आहेत. मग ते काही डिपार्टमेंटल असतील पदोन्नती, काही सरळ सेवेमार्फत भरले जाणार आहेत. तर गुड न्यूज एवढीच आहे की पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात आल्यानंतर असं नको व्हायला तुम्हाला आमचे कागदपत्र तयार नाही सर, आमचा अभ्यास तयार नाही, मग आता वेळेवरती, कारण बऱ्याच महिलांना आता फॉर्म भरायला अडचण निर्माण होत आहे. कारण त्याच्याकडे एनसीएल नाहीये, कास्ट सर्टिफिकेट नाही काढलं, कुणाचं मॅरेज सर्टिफिकेट नाहीये, कोणी गॅजेट माहितीच नाहीये सर, आता माहिती झालं फॉर्म भरताना. ओके, तर मग असं तुम्हाला सुद्धा असा प्रॉब्लेम क्रिएट नको व्हायला. त्यामुळे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की कागदपत्राचा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही कागदपत्र आतापासून काढून घ्या, आतापासून अभ्यासाला लागा. कारण अभ्यास 2 महिन्यामध्ये जाहिरात आली, 2-3 महिन्यामध्ये अभ्यास कव्हर होईल असं होत नाही. परीक्षेमध्ये पास होता येत नाही. विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला महत्वपूर्ण सूचना करत आहे. तर त्याकरिता आतापासून तुम्हाला तयारी लागायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपण नवीन बॅच या अपडेटनुसार नवीन बॅच सुरू करत आहोत. अंगणवाडी सुपरवायझर असेल, मुख्य सेविका अंतर्गतचे असतील, ग्रामीण आणि शहरी भागाचे आणि सरळ सेवेचे असेल, फ्रेशर महिलांकरिता, तर यांचे सर्व विषयामध्ये शिकवले जातील. सर्व विषयाच्या नोट्स मिळतील, पीवायक्यूएमसीचा सराव, लेक्चर अनलिमिटेड टाइम तुम्हाला पाहता येणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, आणि इव्हिनिंगच्या टाइम मध्ये तुमचं काम वगैरे झाल्यानंतर हे सगळे लेक्चर तुम्हाला पाहता येईल. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्याकरिता हा नंबर आहे 9823442263, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे, ऍप डाउनलोड करून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, ज्यांचा आयफोन आहे आयफोन साठी मला कॉन्टॅक्ट करा, त्याची लिंक वेगळी तुम्हाला दिली जाणार. पहिल्यांदा अँड्रॉइड मोबाईल मध्ये, त्यानंतर आयफोन मध्ये तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागतं. ज्यांचे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ती लिंक मी दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ही अपडेट आली, या अपडेटनुसार तुम्हाला तयारीला आता लागायचं आहे. ओके, थँक्यू.